नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 29 तारखेला आहे धनत्रयोदशी. तर या दिवशी आपण पूजा मांडणी कशी करावी, का करावी, या पूजेचे महत्त्व नक्की काय आहे, तर आपण पूजेत कोणत्या वस्तू मांडाव्यात की त्या लक्ष्मी प्रिय आहेत. बघा, या दिवशी आपण सप्तधान्यांची पूजा करू शकतो. त्याचबरोबर आपण माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देवांचे पूजन करून घ्यायचे आहे. बघा, आता हा फोटो आहे माझ्याकडे, त्यामुळे हा फोटो स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांना अक्षगंध हळद कुंकू लावून घेत आहे. त्याचबरोबर आपली लक्ष्मी माता हिचे सुद्धा आपल्याला पूजन करून घ्यायचे आहे. तर बघा, या दिवशी आपण जर पूजा केली तर आपल्याला मनोवांछित फळ मिळून जातं. आपल्या घरात वर्षभर धनधान्याची कधीच कमी पडत नाही. तर ही पूजा तुम्ही सर्वांनी नक्की करा. बघा, या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करावे. दिवाळीचा पहिला सण दिवस म्हणजे धनत्रयोदशी. अश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधांची पूजा करतात. या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करावे. आयुर्वेदाचा अर्थ आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असं आहे. भारतातील हे आयुर्वेद ज्ञान सर्व जगात पसरले आहे. निरोगी माणसाच्या स्वस्थाचे व रोगी म्हणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांताचे चिंतन आणि प्रचार होय. धनत्रयोदशीचा हा दिवस आणखी एका गोष्टीपासून स्मृत म्हणून पाळला जातो. क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली. त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले. श्यामवर्ण, माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजव्या अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे. यांच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला. म्हणून त्यांना अधिदेव, अमृत योनी, सुधापाणी असेही नावे देण्यात आली आहे. तसेच या नावाने ओळखले सुद्धा जाते. यांच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला. अनेक वनस्पतीचे औषधी तत्व देवांना समजले. भगवान विष्णूंच्या 24 अवतारात धन्वंतरीची गणना होते. तर पूजा बघा, या दिवशी धन्वंतरीचे पूजन करणे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. धन्वंतरीचा फोटो मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरीची मंत्राचा एक माळ जप करावा. धन्वंतरीच्या फोटोला फुलांचा हार घालावा व नैवेद्य दाखवावा. धन्वंतरीचे ध्यान मंत्र व जप हे सर्व संध्याकाळ करावे. धन्वंतरीच्या उपासनेबरोबरच घरगुती आयुर्वेदिक ग्रंथाचे वाचन करावे व दीर्घायुषी आरोग्य यासाठी प्रार्थना करावी. धन्वंतरी ही आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुषी आरोग्य लाभते. आता बघा, या दिवशी समुद्र मंथनातून लक्ष्मीप्रिय ज्या कोणत्या वस्तू बाहेर आल्या त्या सुद्धा आपल्याला या पूजेत मांडायच्या आहेत. आता बघा, लक्ष्मीप्रिय गुलाबाचे फूल, त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ. आता माझ्याकडे जी होती ती 108 मण्यांची कमळगट्ट्याची माळ आहे. तर मी कमळगट्ट्याची माळ, गुलाबाचं फूल लक्ष्मी मातेला अर्पण केले आहे. त्याचबरोबर खडे मीठ ठेवलेले आहे. बघा, खडे मीठ सुद्धा पूजेत खूप न विसरता त्यात ठेवायचे आहे. त्यात खडे मिठात सुद्धा खूप सारं महत्व आहे. त्यामुळे तुम्ही खडे मीठ नक्की ठेवा. त्याचबरोबर एक शंख जर तुमच्याकडे असेल तर शंख सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे. आणि 5 प्रकारचे धान्य किंवा 7 प्रकारचे जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्हाला ठेवायचे आहे. आता बघा, मी या धान्यामध्ये गहू, बाजरी, ज्वारी, वाटाणा, हरभरा हे धान्य मी ठेवलेले आहे. त्याचबरोबर हळकुंड सुद्धा ठेवलेले आहे. लक्ष्मी प्रिय पिवळ्या कवड्या ह्या सुद्धा मी या पूजेत मांडलेल्या आहेत. पूजेच्या अगोदर बघा, तुम्हाला ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि नंतर पूजा मांडणीला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला अग्निदेवांना प्रज्वलित करायचं आहे. दिवा लावताना त्याच्या खाली नेहमी अक्षता व्हायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला 2 वातीची 1 वात करून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. या पूजेत मातीच्या दिव्याचा सुद्धा खूप प्रभाव आहे. म्हणजे बघा, या पूजेमध्ये आपल्याला मातीची पंती एक ठेवायची आहे. म्हणजे खूप महत्व आहे तिचं सुद्धा. आता मी सुद्धा एक मातीची पंती याच्यात ठेवलेली आहे. बघा, मी आणून ठेवलेली आहे आणि पूजेच्या वेळेस मग ती आपल्याला पटकन आपल्या हातात येते. आणि धन ठेवायचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ही पूजा जी आहे ती धनाची देवता, धनतेरस, आणि ही धन जी आहे ती आपल्याला ठेवायचं आहे. ही धन ठेवल्याने काय होतं बघा, धन ही आपली लक्ष्मी आहे आणि आपण जे वर्षभर करतो, कमवतो, त्यात आपल्याला लक्ष्मी प्राप्ती व्हावी आणि प्राप्त लक्ष्मी आपल्या घरात कायमस्वरूपी वास करावा म्हणून आपण या धन्यांची पूजा करत असतो. त्याचबरोबर बघा, आता तुम्ही नैवेद्य ठेवू शकता. गूळ किंवा खडी साखर,
हे ठेवू शकता. आता बघा, पूजा झाल्यानंतर आपल्याला प्रत्येका ह्याच्यावर आपल्याला एक एक फूल अर्पण करायचं आहे आणि धन्वंतरी देवांचा आभार मानायचा आहे. आता पाठीमागं मी जे एक पुस्तक ठेवलं आहे ते तुम्ही सुद्धा एखादं पूजेत तुम्ही आणून ठेवू शकता. आता बघा, या पूजेत तुमच्याकडे जी महत्वाची धार्मिक पुस्तकं नसतील ती तुम्ही आणून ठेवायची आहेत. आता माझ्याकडे सर्व पुस्तक आहेत, त्यामुळे मी आता फक्त हे पूजेत मांडले आहे. आणि तुमच्याकडे नसतील तर तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करा आणि हे पूजात मांडून ठेवा. बघा, आता पूजा मांडणी अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला करायच्या आहे आणि ज्या वस्तू तुमच्याकडे नसतील त्या या दिवशी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. बघा, आता तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर तुम्ही कमळगट्ट्याची माळ घेऊ शकता. पिवळ्या कवड्या नसतील तर तुम्ही त्या पिवळ्या कवड्या सुद्धा खरेदी करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्याकडे दक्षिणावर्ती शंख नसेल तर तुम्ही शंख सुद्धा घेऊ शकता. आता शंख सुद्धा आपल्या दररोजच्या पूजेत नित्यसेवेत सुद्धा पाहिजेत. शंख हा माता लक्ष्मीचा एक भाऊ आहे असं मानला जातो आणि आपण तो जर शंख आपल्या घरात ठेवला तर आपल्या घरात लक्ष्मीचा वास नित्य आणि सदैव राहतो. बघा, आता तुम्ही म्हणताल हा शंख ठेवल्याने आपल्या घरात कशाची कमी पडणार नाही, असं होतं का? पण बघा, आपण जे एक प्रकारची पूजा करतो त्यात मनापासून आपले भाव उतरलेले असतात आणि त्या पूजेने आपल्याला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळत असतं आणि ही सत्य घटना आहे. बघा, आपण ज्यावेळेस सगळं वेळेनुसार सगळं व्यवस्थित पार पडतो, सेवा करतो, उपासना करतो, तर आपल्याला एक दिवस त्याचं नक्कीच फळ मिळत राहतं. पूजा केल्यानंतर आपल्याला सर्व साहित्यांवर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. बघा, खूप छान वाटतं ही पूजा मांडणी आपण व्यवस्थित केली, रीतसर जर सगळं व्यवस्थित केलं तर आपल्या मनाला एक प्रकारची शांती मिळते. जसं की खूप पैसे देऊनही मनाला शांती मिळणार नाही, इतकं मन आपलं समाधान होतं, मनाचे समाधान होते. त्यामुळे आपल्याला सेवा करायची आहे. बघा, ही संधी जी आहे ती आपल्याला फक्त वर्षातून एकदाच मिळत असते. त्यामुळे या संधीचं सोनं करून घ्यायचं हे आपल्या हातात असतं. आणि बघा, शेवटी कुठलीही सेवा केली तर आपल्याला त्याचं फळ एक ना एक दिवस आपल्याला वेळ आली की त्याचं फळ आपल्याला मिळतच राहतं. बघा, आता पूजापाठ झाल्यानंतर ना आपल्याला एक माळ धन्वंतरी देवताची एक मंत्र म्हणजे एका मंत्राची 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे. लक्ष्मी मातेला सुद्धा प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी, हे धन्वंतरी देवता, माझे घर सुख समाधान पूर्ण ऐशोआराम सगळं मला मिळू दे. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मीसाठी